हिवाळा येतोय, थंडगार हवेचा आनंद घ्यायचा? मग चला माथेरानला. माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती. निसर्ग, मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी. सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड, स्विमिंग पूल, रेन डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट, जंगल सफारी, कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रिल. हॉटेल प्रीती, माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. नमस्कार, मी विकास मिरगळ. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणासंदर्भामध्ये. खरं तर कर्जतच्या राजकारणामध्ये निवडणुकी निमित्ताने चिखलफेक सुरुवात झालेली आहेत. मग शिवसेना असो, अर्थात शिंदे गट असो किंवा अजित पवार गट, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहे. निवडणुका सध्या गाजत वाजत आता निवडणुका होणार आहेत. नगरपालिकेच्या, नगरपंचायतीच्या कर्जत, खोपोली, माथेरान आणि खालापूर नगरपंचायत. याच अनुषंगाने आज आरोप प्रत्यारोप सुरू झाले. कुणाचा पगार किती, कुणाची लायकी किती, कोण कसं बोलतोय, कोण कुणावर निवडून आलं, कुठल्या नेत्याने गद्दारी केली, हे सगळे चर्चा जे आहे कर्जत मतदारसंघामध्ये सुरू झाले. परंतु निवडणुकीच्या आधीपासून जे वादळ लागलेले विधानसभेच्या निवडणुकी निमित्ताने काही दिवसांपासून, काही वर्षांपासून ते वादळ काही क्षमताने दिसून येत नाही. खालच्या पातळीवर टीका होते, एकमेकांचे चिखलफेक होते, कोण कुणाची लायकी, कोण कुठे पगार, हे सगळे प्रश्न जे आहेत ते पडताना दिसून येत. पण कर्जतचं राजकारण इतकं खालच्या पातळीवर गेलंय का, काय याची मतदारांनी नोंद घेतली पाहिजे. मग असे नेते कर्जत मतदारसंघात आहेत जे खालच्या पातळीवर टीका करतायत, याचा विचार मतदारांनी आगामी काळामध्ये केला गेला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर राजकारण इतकं खालच्या पातळीवर आतापर्यंत जाताना आपण दिसलं नाही. अनेक ठिकाणी मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये व्हायचं, पण मात्र कर्जत मतदारसंघामध्ये शांत आणि संयमी असं वातावरण असं जे एका नवीन निवडणुकीच्या टप्प्यापर्यंत तिथलं राजकारण व्हायचं, पण ते सुप्त असं व्हायचं की एकमेकांवर इतकी चिखलफेक करत नव्हतं. जो तो नेता बोलतो आणि वेगवेगळ्या टीकाचा समाचार घेतो, हे कर्जतचं राजकारण बिघडतंय, हे बिघडवलं जातं. मग कुणाच्या आशीर्वादाने बिघडलं जातं. मग याला जबाबदार कोण, कोण बोलतंय याच्या मागे, पडद्यामागे कोण आहेत, का मतदारांची दिशाभूल केली जाते. मग कर्जतचे प्रश्न कुठे आहेत, कर्जतच्या नेत्यांना बाकीचे प्रश्न, वीज, पाणी, रस्ता, आरोग्य, याच्यावर बोलायला वेळ नाहीये. हाच महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे कर्जतचं राजकारण खालच्या पातळीवर जाताना दिसून येत आहे. मग कर्जतकरांनी असे नेते लक्षात ठेवावे का, मग कर्जतकरांच्या मतदारांनी हे सगळं नोंदवलं गेलं पाहिजे की असे लोक, कर्जतचं राजकारण दूषित होत आहे, खालच्या पातळीवर जात आहे. एकेकाळी शांत संयमी अशी भूमिका माजी आमदार सुरेश लाडांच्या राजकारणाची होती. त्यांच्यावर आपण बोललेलोच आहे, राजकारणा बाबतीत बोललेलं. पण असं सगळ्याच, मी काही दिवस नवी मुंबईतून थेट कर्जतमध्ये एक दिवस आलेलो असतो आणि हे सगळ्या लोकांचा, मतदारांचा असेल, कर्जतकरांचा कौल जो आहे तो मी पाहत असतो, त्यांचं निरीक्षण करत असतो. त्यावेळेला हे सगळं खालच्या पातळीवर टीका टिप्पणी होते. इतकं कर्जतचं राजकारण खालच्या पातळीवर गेलं. मुंबईतल्या सारख्या राजकारणाची कर्जतमध्ये झालं का, जसं मुंबईमध्ये दररोज चिखलफेक होते हे, तर मग अशा प्रकारचं चिखलफेक होते का कर्जत मतदारसंघात, याचा विचार, याचं मंथन, आत्मपरीक्षण कोण करणार आहेत की नाही कर्जतचे नेते. आपलं काही चुकतंय का, कुठल्या मग बाकीच्या समस्यावर का बोलत नाहीये. ठीक आहे, राजकारण करावं, केव्हा करावं, हे हाही महत्वाचा मुद्दा. उठसूट राजकारण होत असेल आणि खालच्या पातळीवर होऊन जर टीका टिप्पणी होत असेल तर हे दुर्दैवी आहे. हे कर्जतच्या राजकारणामध्ये असं होत राहिलं तर सर्वसामान्य मतदार काय करेल, किंवा सर्वसामान्य राजकीय नेत्यांबद्दल त्यांची असलेली, जो म्हणतो एखाद्या, आपण ज्याला हे म्हणतो एखाद्याबद्दल प्रेम, आपुलकी, तीच निघून जाईल. आणि मग काय होईल हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. म्हणून कर्जतच्या राजकारणाची भाषा ही बदलत जाते आणि खालच्या पातळीवर राजकारण होतं, हे मात्र नक्की. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.